पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पेन्शनधारकांनी कृपया इकडे लक्ष द्यावे। 1 जुलै 2025 पासून सरकारी बँकेत पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून 3 कडक नियम आता लागू करण्यात आले आहेत। राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। सरकारी पेन्शन घेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी 3 कडक नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले आहेत। या 3 नियमानुसार तुम्हाला 3 महत्त्वाची कामे करायला सांगितले आहेत। जे पेन्शनधारक हे 3 कामे करणार नाहीत त्यांना 1 जुलै 2025 पासून त्यांच्या बँकेतील पेन्शन काढता पण येणार नाही किंवा कोणतीही रक्कम बँकेत भरता देखील येणार नाही। बँकेतील वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय मित्रांनो आता घेण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत पेन्शन घेत असाल, जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, अशा कोणत्याही सरकारी बँकेत जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर 1 जुलै 2025 च्या आतमध्येच तुम्हाला सरकारने ही 3 कामे आता तातडीने तुम्हाला करायला या ठिकाणी आता सांगितले आहेत। जे पेन्शनधारक ही 3 कामे आता करणार नाहीत त्यांची पेन्शन येण्यामध्ये 1 जुलै पासून अडचण निर्माण होणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून आता सांगितलं आहे। 2025 च्या मागील 3 महिन्यामध्ये बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना आता सरकारला समोर आल्याचं निदर्शनास आलंय आणि यामध्ये पेन्शनधारक जास्त असल्याचं देखील यामध्ये आता समोर आलं आहे। कारण महिन्याच्या महिन्याला सरकारी पेन्शन पेन्शनधारकांच्या बँकेत जमा होत असते। यावर फ्रॉड करणाऱ्या लोकांची, चोरांची नजर असते। कारण चोरांना माहिती असतं की महिन्याच्या महिन्याला पेन्शनधारकांची पेन्शन ही बँकेमध्ये त्यांच्या जमा त्या ठिकाणी होत असते। त्यांच्या बँकेत पैसे हे कायम पडून असतात हे चोरांना त्या ठिकाणी माहीत असतं। त्यामुळे गेल्या 3 महिने झालं अनेक पेन्शनधारकांच्या खात्यामधून पैसे गायब झाल्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून सर्व पेन्शनधारकांना तातडीच्या सूचना त्या ठिकाणी करण्यात आल्या आहेत की 1 जुलैच्या आतमध्ये आता महत्त्वाची 3 कामे तुम्ही तातडीने आत्ताच्या आत्ता करून घ्यायची आहेत। अन्यथा तुम्हाला इथून पुढे तुमच्या बँकेत पैसे येण्यासाठी म्हणजेच पेन्शन येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते। तर बघा यामधील पहिला नियम काय सांगितलाय बघा। आधार कार्डवर तुम्ही तुमच्या बँकेत तुमची पेन्शन जमा होण्यासाठी जर तुमचं आधार कार्डाचं झेरॉक्स, आधार कार्डचा क्रमांक त्या ठिकाणी दिला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। तर बघा या ठिकाणी आधार कार्ड तुमच्या बँकेमध्ये जर तुम्ही दिला असेल तर पेन्शनधारकांसाठी आता तुम्हाला बातमी आली आहे। आता बघा सर्व पेन्शनधारकांनी इथे लक्ष देऊन बघायचं आहे। हे यामध्ये आता 3 कडक नियम तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहेत। या 3 कडक नियमानुसार तुम्हाला वेगवेगळी कामे आता 1 जुलैच्या आतमध्येच करून घ्यायची आहेत। अन्यथा तुम्हाला पैसे काढण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते। तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल आणि तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडला असेल तर हा पहिला नियम तुमच्यासाठी लागू होतोय। त्यानंतर दुसरा आणि तिसरा नियम अत्यंत कडक असणार आहे। तो तुम्ही नाही पाळला तर 1 जुलै पासून पेन्शन बँकेत तुमच्या येण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते। आता बघा तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँकेमध्ये जर दिला असेल तर इथे काळजीपूर्वक लक्ष देऊन आता तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। तुम्ही जर तुमचं आधार कार्ड काढून 10 वर्ष जर पूर्ण झाले असेल म्हणजेच आता 2025 हे वर्ष या ठिकाणी सुरू आहे, बरोबर याच्या पाठीमागे 10 वर्ष म्हणजे 2015च्या आधी जर तुम्ही तुमचं आधार कार्ड काढला असेल तर तुमच्यासाठी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। मग यावर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला लगेचच 2 मिनिटाच्या आत सांगतो। पण त्याआधी 2025 मध्ये मागील 3 महिन्यामध्ये हे चोर लोक बँकेतील पैसे कशा पद्धतीने काढून या ठिकाणी घेत असतात यासाठीचा सावधानीचा मेसेज तुमच्यासाठी सरकारने दिला आहे। सर्वांनी आता ऐकायचं आहे। एक 70 वयाचे पेन्शनधारक होते। ते पेन्शनधारक त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी एका ठिकाणी गेले होते। त्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये काही ओळखीचे लोक आली होती तर काही अनोळखी लोक आली होती आणि ते प्रत्येक जण त्या ठिकाणी या पेन्शनधारकांच्या हातात हात देत होते। म्हणजेच आपण जसं एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी हात देतो
तशा प्रकारे हात देत होते। सर्व लग्न समारंभ संपल्यानंतर ज्यावेळी पेन्शनधारक मित्र घरी आला त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की त्याच्या बँकेतून 50,000 रुपये अचानक त्या ठिकाणी कट झालेले होते। ज्यावेळी या पेन्शनधारकाने बँकेत चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की तुम्ही तुमचा अकाउंट नंबर, आधार कार्ड सर्व काही कोणत्या तरी अनोळख्या व्यक्तीच्या हातात दिला आहे आणि त्यामुळेच त्याने हे पैसे सर्व त्याच्या अकाउंटला वळवले आहेत। असं जेव्हा बँकेकडून पेन्शनधारकांना सांगण्यात आलं तेव्हा पेन्शनधारक मित्र बँकेतील कर्मचाऱ्याला म्हणू लागला की मी कोणालाच माझे बँकेचे खाते क्रमांक दिले नाही, कोणालाच माझं आधार कार्ड दिलं नाही, पॅन कार्ड सुद्धा दिलं नाही, कोणाला काहीच दिलं नाही, तर माझ्या बँकेतील पेन्शन अशी कसं काय कोण काढू शकतो। मग ही तक्रार जेव्हा पेन्शनधारक मित्र पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रार घेऊन गेले तर त्यावेळी नक्की काय झालं बघा। आता बघा या ठिकाणी पेन्शनधारक मित्र त्याचे पैसे उडाले त्यामुळं पोलीस स्टेशनला गेले। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। बघा कशा प्रकारे चोर तुमच्या बँकेतील पैसे स्वतःच्या बँकेकडे वळवत असतात। बघा ज्यावेळी लग्नातील CCTV कॅमेरा चेक केला त्यावेळी लक्षात आलं की एक अनोळखी व्यक्ती 2 ते 3 वेळा या 70 वयाच्या पेन्शनधारक मित्राच्या हातामध्ये हात देत आहे। 2 ते 3 वेळा या पेन्शनधारकाच्या हातामध्ये हात देऊन शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत आहे। जो व्यक्ती अजिबात पेन्शनधारक मित्राचा अजिबात ओळखीचा सुद्धा नाही। ज्यावेळी पोलिसांनी सर्व माहिती काढून चौकशी घेतली त्यावेळी असं लक्षात आलं की हा जो चोर आहे तर तो त्याच्या हातात एक विशिष्ट प्रकारचे चिकट टेप लावून आला होता आणि हे चिकट टेप असं होतं की आपल्या हाताची बोटे जी आहेत तर त्याची जी फिंगर असते म्हणजेच अंगठ्याचा असेल किंवा इतर हाताची बोटे या बोटांचे ठसे जे असतात तर ते चिकट टेपद्वारे कॅच करायचं काम ते चिकट टेप करत होतं। म्हणजेच ज्यावेळी तो पेन्शनधारक त्या अनोळख्या व्यक्तीच्या हातामध्ये हात दिला त्यावेळी या पेन्शनधारक मित्राची सर्व बोटे त्या आता हातावर आपटली म्हणजे चोराच्या हातावर आपटली व त्या बोटांचे सर्व काही ठसे त्या चोराला मिळाले आणि त्यामुळेच त्यांनी या पेन्शनधारक मित्राचे पैसे त्याच्या बँकेकडे वळवल्याची घटना समोर आली। मग हे असं कसं काय होतं असं तुमच्या मनामध्ये प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला असेल तर बघा ज्यावेळी आपण आधार कार्ड काढायला जेव्हा केव्हा गेलो असेल त्यावेळी आपल्याला 2 ते 4 वेळा आपल्या बोटांचे ठसे व्यवस्थित त्या ठिकाणी आपण दिलेले असतो आणि त्यावेळी काय होतं हे बोटांचे ठसे दिलेले असल्यामुळे त्यामध्ये आधार कार्डचा नंबर असतो। कुठे गेलं तरी आता थंब करण्याच्या सुविधा आहेत म्हणजेच हातांच्या जे बोट असतात तर ते ठसे आधार कार्डचा नंबर त्यावर मित्रांनो आता मिळत असतो। आधार कार्डचा नंबर एकदा का त्या चोरांना मिळाला तर ते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे चोर प्रवेश करू शकतात। त्यामुळे सर्वांनी सतर्क राहायचं आहे। जर तुम्ही कुठे कोणाच्या वाढदिवसाला गेला, लग्न समारंभाला गेला तर एकमेकांच्या हातामध्ये हात देत असताना जसं की आपण शुभेच्छा देण्यासाठी हात जसा देतो तर अनोळख्या व्यक्तीच्या हातामध्ये अजिबात तुम्ही इथून पुढे हात द्यायचा नाही। त्यामुळे अशा प्रकारे चोरीच्या घटना वाढल्याने आता तुम्हाला महत्त्वाचं काम करायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे की कोणकोणती कामे तुम्हाला आता करायची आहेत। तुम्ही जर कोणत्याही सरकारी बँकेतून पेन्शन घेत असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या की बँकेतील पैसे उकळल्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून सर्व पेन्शनधारकांना तातडीची सूचना त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। जर तुम्ही हे काम नाही केलं तर 1 जुलैपासून पेन्शन येण्यामध्ये अडचण येणार आहे। आता बघा यामध्ये जर तुमचं आधार कार्ड काढून 10 वर्ष जुनं काढलं असेल तर तुम्हाला अपडेट करायला सरकारने सांगितलंय। पहिल्या नियमानुसार मग ते अपडेट कसं करायचं म्हणजे काय बघा आता यामध्ये काही पेन्शनधारक ज्यांचं आधार कार्डवरती नाव वेगळं आहे, जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं आहे, तसेच काही जणांच्या जन्मतारखा आधार कार्डवरती वेगळ्या आहेत व जन्माच्या दाखल्यावरती वेगळ्या आहेत। काही जणांचं आधार कार्डवरती फक्त जन्मतारखा शेवटच्या तारखा आहेत जसे की 1980 1970 फक्त अशाच प्रकारच्या जन्मतारखा आधार कार्डवरती आहेत। जन्मतारीख आधार कार्डवरती स्पष्टपणे लिहिली पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे। म्हणजे बघा आता या ठिकाणी म्हणजे 2 जानेवारी 1980 5 मार्च 1970 अशा प्रकारे पूर्ण लिहिलेली तुमच्या आधार कार्डवर तुमची जन्मतारीख असली पाहिजे तर तुमचं नाव तर बघा या ठिकाणी अजून एक त्या ठिकाणी बदल करायचा आहे।
तुमचं नाव जर आधार कार्डवरती वेगळं असेल आणि जन्माच्या दाखल्यावरती नाव वेगळं असेल तर ते दुरुस्त करायला सरकारने तुम्हाला आता सांगितलंय, म्हणजेच अपडेट करायला सांगितलंय। कारण असे पण पेन्शनधारक यामध्ये सापडलेत ज्यांनी फक्त आधार कार्ड बँकेला लिंक केलं आहे, त्यांनी अजून अपडेट सुद्धा केलेलं नाही। अशा पेन्शनधारकांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट करायला सरकारने सांगितलंय। आता दुसरा आणि तिसरा नियम अत्यंत सर्वात कडक आहे, जो जर तुम्ही तिसरा आणि दुसरा नियम नाही पाळला तर तुम्हाला पेन्शन येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते। तर बघा कोणता नियम आहे। आता दुसरा नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आला आहे, जो तुमच्या मोबाईलच्या संदर्भात आहे। तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जर तुमच्या बँकेमध्ये खाते क्रमांकाला जोडला असेल तर तुमच्यासाठी त्या ठिकाणी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्ही तुमचा एकच मोबाईल नंबर आहे आणि त्या एकच मोबाईल नंबरवरून 2 ते 3 ते 4 अशा प्रकारे बँकेचे खाते उघडले आहे, म्हणजे तुमचं पोस्टात एक खातं आहे, स्टेट बँकेत एक खातं आहे, असं 2-2 खाती जर एकाच नंबरला त्या ठिकाणी मित्रांनो जोडला असेल तर एकच मोबाईलवरून तुम्ही 2 ते 3 बँकेच्या खात्याला मोबाईल नंबर जोडला असेल तर तुमच्यासाठी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे, जर करता चोराने एका बँकेमध्ये प्रवेश केला आणि त्या बँकेला जर तुमचा मोबाईल नंबर जोडलेला असेल आणि तोच मोबाईल नंबर जर इतर कोणत्या दुसऱ्या बँकेला खात्याला जोडला असेल तर सर्व बँकेमध्ये हा चोर त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी प्रवेश करू शकतो। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आले, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर खात्याला जोडत असताना प्रत्येक नंबर प्रत्येक बँकेला वेगवेगळा जोडायचा आहे, जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहतील व तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल किंवा इतर कोणत्याही बँकेत पेन्शन घेत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा। या ठिकाणी बघा, आता तुम्ही स्टेट बँकेत पेन्शन घेत असाल किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेत पेन्शन घेत असाल तर पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचा आधार कार्ड अपडेट करायचं आहे। ते म्हणजे आधार कार्डवरील जन्मतारीख, नाव हे सर्व काय आहे तर ते जन्माच्या दाखल्यावरती तसंच आहे का, तर अशा प्रकारे तुम्हाला हे काम करायचं आहे। दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर एक सोडून जर जास्त बँकेच्या खात्याला जोडला असेल तर तुम्ही फक्त तुमच्या पेन्शन घेणाऱ्या एकाच बँक खात्याला एकच नंबर बँकेला जोडायचा आहे, इतर बँकेला वेगळा नंबर तुम्ही द्यायचा आहे, जेणेकरून तुमचे पैसे त्या ठिकाणी सुरक्षित राहतील व कोणताही त्या ठिकाणी प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही। बघा, या ठिकाणी काय प्रॉब्लेम जरी झाला तर इतर बँकेतील पैसे सुरक्षित राहतील असं सांगितलंय। आता तिसरा नियम सर्वांना आनंदित करणार आहे, तो म्हणजे बघा पेन्शनधारक मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा इतर सरकारी बँकेमध्ये पेन्शन घेण्यासाठी तुमची जाता तर त्यावेळी नेहमीच तुम्हाला त्या ठिकाणी गर्दी झाल्याची पाहायला मिळाली असेल। त्यामुळे पेन्शनधारक मित्रांना आता पेन्शन काढण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो असं सरकारच्या निदर्शनास आल्याने सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी वेगळं काउंटर्स खोलण्याची सरकारची तयारी चालू आहे, जेणेकरून पेन्शनधारक त्यांच्या मर्जीप्रमाणे केव्हाही बँकेतील पेन्शन अगदी कोणत्याही गर्दीशिवाय काढू शकतील, त्यांना कोणताही त्रास होणार नाही। तर पेन्शनधारक मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।